नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्मार्ट स्पीक या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण शिकणार आहोत अल्फाबेट, इंग्लिश अल्फाबेट। अल्फाबेट तर अल्फाबेट म्हणजे काय? तर अल्फाबेट म्हणजे मूळ अक्षरे, मूळ अक्षरे, मूळ अक्षरे। तर इंग्लिश मध्ये किती मूळ अक्षरे आहेत? हाऊ मेनी लेटर्स इन इंग्लिश? इंग्लिश मध्ये किती लेटर्स आहेत? तर इंग्लिश मध्ये देयर आर 26 लेटर्स इन इंग्लिश। इंग्लिश मध्ये किती लेटर्स आहेत? 26। वी क्लासिफाय दिस लेटर्स इनटू टू कॅटेगरीज। आपण हे जे लेटर्स आहेत 26 याला दोन कॅटेगरीज मध्ये डिवाइड करतो। वन इज ओवेल, ओवेल, ओवेल म्हणजे स्वर, अँड सेकंड वन इज कॉन्सोनंट, कॉन्सोनंट, कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन, व्यंजन। तर बघा, आपण जे इंग्लिश मधले जे लेटर्स आहेत त्याला दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड केलं। वन इज ओवेल, सेकंड वन इज कॉन्सोनंट। तर इंग्लिश मध्ये ओवेल्स किती असतात? हाऊ मेनी ओवेल्स इन इंग्लिश? देयर आर 5 ओवेल्स इन इंग्लिश। अँड हाऊ मेनी कॉन्सोनंट? रिमेनिंग आर कॉन्सोनंट, सो 21 कॉन्सोनंट इन इंग्लिश। व्हॉट आर दिस 5 ओवेल्स? तर कुठली ओवेल्स असतात? फर्स्ट वन ए, ई, I, O, U. These are the ovels. And consonant कुठले असतात? तर remaining are consonant. What are these? B, C, D, E. E is a oval. F, G, H, I is oval. So J, K, L, M, N. O is oval. P, Q, R, S, T. U is oval. V, W, X, Y and Z. These are the consonant and vowel. A, E, I, O, U. These are the ovels. ओके, तर आता आपण बघणार आहोत हे जी ओवेल्स आणि कॉन्सोनंट आहेत याचे नेम काय आहेत, नेम काय आहेत आणि त्याचे साऊंड कसे निघतात। तर आता आपण ते शिकणार आहोत, त्याची साऊंड कसे निघतात। तर बघा, सर्वात फर्स्ट कुठला असतो? ए। तर त्याचा नेम काय? ए। आणि त्याचा साऊंड कसा निघतो बघा। फर्स्ट आहे ए, ए बघा, ए हा कॅपिटल वाला आणि हा स्मॉल वाला आहे। त्याचा नेम कसं निघतं बघा, ए। नेम असतं ए आणि याचा साऊंड बघा, साऊंड बघा कुठला येतो? अ। कुठला साऊंड निघतो? अ आणि अ। बघा, अ साऊंड कुठे निघतो? एक्झाम्पल जर घ्यायचे असतील तर अ साऊंड कुठे निघतो? जसं की एक्झाम्पल अल्सो। बघा, अ चा काय साऊंड निघतो? अ, अल्सो, अल्सो। देन अमॉन्ग, अमॉन्ग, अमॉन्ग असे अ चे साऊंड निघतात। ऍ चा कुठे कुठे साऊंड निघतो बघा, ऍ, ऍ चा ऍ, जसं की ऍपल। बघा कुठला साऊंड निघतो? अ चा साऊंड निघतो ऍपल। देन आणखी कशामध्ये निघतो? अमेझॉन, अमेझॉन। इथं पण ए चा काय साऊंड निघतो? ऍ। इकडे बघा, ए चा काय निघायचा साऊंड? ए जे आहे त्याचा ना अ निघायचा आणि सेकंड मध्ये ऍ निघतो, जसं की ऍपल, अमेझॉन, अराउंड। इकडे वरती बघा अराउंड पण आहे, आणखी अराउंड, अराउंड अ निघतो इकडे साऊंड। अल्फाबेट, इकडे पण अ निघतो, अल्फाबेट, अल्फाबेट। तर अशी एक्सेट्रा अशी काही एक्झाम्पल आहेत। मग बघा, आपण बघितलं ए, ए काय आहे? इट इज अ फर्स्ट ओवेल, हा एक स्वर आहे। तर हे स्मॉल लेटर मध्ये ह्याचा साऊंड, ह्याचा नेम काय आहे? ए आणि साऊंड निघतो अ अँड ऍ। नेक्स्ट बघा काय असतं? बी। बी काय? इट इज कॉन्सोनंट, हा एक व्यंजन आहे। आणि हा हे झालं कॅपिटल आणि स्मॉल मध्ये आपण कसं लिहितो? बी। आणि याचा नेम काय? बी, बी। आणि याचा साऊंड काय निघणार? ब, ब। याचा साऊंड निघणार ब। बघा, जसं की बॉय, बच निघतो बॉय। बॉक्स, बच निघणार। ब्युटिफुल, बच निघणार। जर सपोज बी एच आलं तर मग काय निघणार याचा साऊंड? भ। ह्याला म्हणणार आपण भ। मग बघा हे बी। नेक्स्ट असतं सी। सी चे बघा काय काय साऊंड निघतात, ह्याला म्हणतो आपण सी, हे स्मॉल वालं सी। ह्याचं नेम आहे सी आणि याचे साऊंड बघा, कुठे क निघतो आणि कुठे स निघतो, क अँड स।
हे जे सी आहे ना, जर सी बरोबर जर एच आलं तर ह्याचा साऊंड काय येतो? च. सी बरोबर जर डबल एच आलं तर ह्याचा साऊंड निघतो छ. छ. जर सी एच बरोबर जर ई आलं तर ह्याचा साऊंड येतो क. जर बघा नुसतं सी असेल तर ह्याचं नाव काय? सी. साऊंड कुठले कुठले येतात? क अँड स. बघा सी एच असेल तर च, सी डबल एच असेल तर छ, आणि सी एच ई असेल तर क निघतो. बघा क कुठं साऊंड निघतो? क. सीचा साऊंड क कुठे येतो? क साऊंड, जसं की कॅट, कप, कॅरम. इकडे सगळीकडे काय निघतोय? क असा साऊंड निघतो बघा, कॅट, क. पण मग स कुठे साऊंड निघतो? बघा जर सी जे आहे आपलं सी, जर याच्या बरोबर जर ई आलं, याच्या बरोबर जर आय आलं, आणि याच्या बरोबर जर वाय आलं तर ह्याचा साऊंड काय करणार आपण? स. बघा सी बरोबर ई, सी बरोबर आय आणि सी बरोबर वाय आलं तर याचा साऊंड आपण काय करणार? स. आणि जर याच्या बरोबर बाकी काय आलं, बघा इकडे काय आला तो ए, तर ह्याचा आपण काय केला साऊंड? क. कॅट, क केला. सट केला का? नाही. जेव्हा आपलं त्याच्या बरोबर ए, ई किंवा आय और वाय येईल तेव्हा आपण त्याचा उच्चार, प्रोनाउन्सिएशन, साऊंड काय करतो? स. एक्झाम्पल बघा, जर सीई, सीईचं काय येईल? जसं की सिमेंट. एक्झाम्पल सिमेंट. बघा सीईचं काय करतो आपण? साऊंड काय येतो? सिमेंट, स येतो, सिमेंट. और जसं की सेरेमनी, सेरेमनी, सेरेमनी काय येतो? स. सेरेमनी. पेरेमनी म्हणतो का? नाही, तिथे आपण सेरेमनी म्हणतो. सिमेंट, सेरेमनी. सेलिब्रिटी, सेलिब्रिटी, सेरेमनी, सिमेंट. सेंटर, सेंटर. बघा सेंटर, त्याच्यामध्ये पण सी चा काय करतो आपण साऊंड? स. स असा करतो, सेंटर. मग बघा आणखी सी बरोबर आय आलं तरी पण त्याचा साऊंड काय येतो? स येतो. मग एक्झाम्पल काय आहेत बघा, सी आय, जसं की सिनेमा, सिनेमा. सी बरोबर आय आला, आपण याचा साऊंड क केला का? नाही, ह्याचा साऊंड आपण काय करतो? स. सिनेमा, किनेमा म्हणत नाही. देन सिटी, सी आय टी वाय, सी आय चा काय साऊंड करणार? स. सिटी, सिनेमा, सिटी. ओके. बघा नंतर सी बरोबर जर वाय आलं तेव्हा पण आपण त्याचा साऊंड काय करतो? स करतो. बघा मग सी वाय. मग ह्याचे काय एक्झाम्पल येईल? ह्याचं एक्झाम्पल असतं काय? सायकल, सायकल. बघा सी वाय चा साऊंड काय करतो आपण? सा, सायकल. देन सायक्लॉन, सायक्लॉन. याच्यामध्ये पण आपण सीवाय चा काय करतोय साऊंड? सीवाय चा स, सायक्लॉन. क करत नाही. मग बघा सायकल, सायक्लॉन. सिलेंडर, सिलेंडर. याच्यामध्ये पण सीवाय चा साऊंड काय येणार आहे? स. तर सिलेंडर. तर बघा आता आपण बघितलं सी हे लेटर, तर सी ह्याचा नेम असतं सी, ह्याचा साऊंड काय येतात? क और स. सी एच आलं तर च येतो, सी डबल एच असेल तर छ असा साऊंड येतो, आणि सी एच आलं तर क येतो. बघा त्याला चे येत नाही, क कसं येतं? एक्झाम्पल सी एच ई च काय येतो साऊंड? क. एक्झाम्पल बघा, सिमेंट, काय सॉरी केमिस्ट्री, याला काय म्हणतो आपण? केमिस्ट्री. बघा सीएच चा काय साऊंड केला? क. केमिस्ट्री. ह्याला आपण केमिस्ट्री म्हणत नाही, याला म्हणतो आपण केमिस्ट्री. जसं की केमिकल, केमिकल. बघा सीएच ला काय म्हणतो आपण? के. केमिकल, केमिकल म्हणत नाही. और केमिस्ट, केमिस्ट. त्याच्यामध्ये पण बघा सीएच चा आपण काय साऊंड येतो? केमिस्ट, के असा येतो, म्हणजे क सीएच चा क असा साऊंड येतो. तर बघा आपण हे झालं सी. नेक्स्ट लेटर असतं डी. डी ला काय येतं? बघा डी हे झालं कॅपिटल, स्मॉल मध्ये आपण असं लिहितो डी. ह्याचं नेम असतं डी. डी ह्याचं नेम असतं डी. आणि बघा ह्याचा साऊंड काय येतो? ड. ह्याचा साऊंड येतो ड और द, ड और द. ह्या जर डी बरोबर जर एच आलं तर ह्या ड चाच होतो, ह्याचा काय होतो? ध. ड च होतं ध, आणि ड च काय होणार? ढ. मग बघा हे डी, डी डी ह्याचं नाव काय आहे? डी. साऊंड काय येतो? ड और द. डी बरोबर एच आलं तर ड और ध, डी. नेक्स्ट असतं डी एफ. एफ ला ई असतं. नेक्स्ट काय आहे? डी ई. हे झालं कॅपिटल. बघा हे स्मॉल, ह्याचं साऊंड काय, ह्याचं नेम काय असतं? ई. ह्याचं नेम असतं ई.
आणि साऊंड काय येतो बघा, ई कुठे येतो, कुठे ए येतो बघा, कुठे ई येतो, कुठे अ येतो, कुठे ए येतो, ही साऊंड येतात त्याची बघा. ह्याला म्हणतो आपण ई आणि याचे साऊंड येतात ई अ आणि ए बघा, ए ई अँड अ. ए साऊंड कुठे येतो, एलिफंट, एलिफंट, ELEPHE एलिफंट. इथे काय आला ईचा साऊंड ए, एलिफंट. देन एग, एग. ओके, ह्याच्यामध्ये आला ए साऊंड. ई कुठे येतो बघा, इयर, इयर, इयर मध्ये काय आला अ, ई असा साऊंड आला इयर. आणि अ कुठे येतो बघा, अर, अर, अर्थ, अर्थ बघा, हे झालं ई. नेक्स्ट काय असतं, एफ, एफ हे झालं कॅपिटल, स्मॉल वाला असं असतं, ह्याला काय म्हणतो आपण, ह्याचा नेम असतं एफ, नेम असतं एफ, एफ. आणि याचा साऊंड काय येतो बघा, याचा साऊंड काय येणार, फ, याचा साऊंड येणार फ. तर बघा आपण आतापर्यंत ABCD E F बघितलं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट कुठला असतं, जी बघा. जीचं काय, जी हा येतो नेम, जी येतं नेम. आणि त्याचे बघा आपण आता साऊंड बघू, जीचे कुठले कुठले साऊंड येतात. तर नेक्स्ट जी, जी बघा, जी. नेक्स्ट आहे जी, हे झालं कॅपिटल, हे स्मॉल, ह्याचं नेम असतं जी. आणि याचे साऊंड येतात बघा, ज और ग, ज और ग. जनरली याचा साऊंड येतो ग, जसं की गॉड, गुड, गन बघा. याच्यामध्ये काय येतात, ग असा साऊंड येतो, गॉड, गन, गुड. पण ज कुठं साऊंड येतो, जर या जी बरोबर जर ई आलं, जर जी बरोबर ई आलं तर याचा आपण साऊंड येतो ज. जसं की बघा एक्झाम्पल, जनरल, ह्याला आपण जनरल नाही म्हणत, काय म्हणतो, जनरल. म्हणजे जी बरोबर जर ई आलं तर त्याचा साऊंड येतो ज असा साऊंड येतो, जनरल. देन जॉमेट्री, जॉमेट्री, जिओग्राफी, जिओग्राफी, जेंटलमॅन, जेंटलमॅन बघा. याच्या बरोबर जर जी बरोबर ई आलं तर त्याचा साऊंड येतो ज. मग बघा पुढे कुठला असतं, HGH, एच हे असतं कॅपिटल, हे स्मॉल, ह्याला काय म्हणतो आपण, एच, एच. आणि ह्याला काय येतं, हो, ह्याला येणार हो. मग बघा हा, इकडे जी बरोबर जर एच आलं, जी बरोबर एच, तर ह्याला काय येतं, घ, GH बघा, एच, GH. नेक्स्ट असतं आय, हे झालं स्मॉल वाला आय, ह्याला ह्याचं नाव आहे, ह्याचं नेम आहे आय. आणि ह्याचा बघा साऊंड काय काय येतात, तर ते आय येतं. आणि कुठे कुठे ह्याचं साऊंड येतो ई, ई येतो आणि आय बघा. ई कुठे येतो, तर इंडिया, इंडियामध्ये बघा काय येतो याचं साऊंड, ई, इंडिया. इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मेशन, ई साऊंड यायला बघा, इन बघा. याच्यामध्ये आयचा साऊंड येतो ई. आणि आय कुठे येतो बघा, आय, तर आय येतो आयडिया, आयडिया, आयडल. ह्याच्यामध्ये बघा त्याचा काय येतोय, आय, आईस्क्रीम. ते ई साऊंड असा येत नाही, ते येतो आय. मग बघा एच, आय. नेक्स्ट कुठला असतं, जे, जे, जे ला काय येतं, ज असा साऊंड येतो. जर जे बरोबर जर एच आलं तर याचा साऊंड होतो झ, जे. नंतर बघा आय जे, के, के बघा, ह्याला म्हणतो आपण जे, हे आणि स्मॉल वाला असं असतं. हे झालं के, के, ह्याचं नेम येतं के. आणि याचा साऊंड काय येणार, क. जर के बरोबर या एच आलं तर ह्याचा साऊंड काय येणार, ख. आणि ह्याच्या बरोबरच जर के बरोबर एस एच आलं तर हे होतं क्ष बघा. जर क, क ह्याचं काय, के म्हणतो, साऊंड येतो क. क बरोबर जर एच आलं तर ख होतो. आणि के बरोबर एस एच आलं तर त्याचा साऊंड होतो क्ष. मग जे के. नेक्स्ट असतं एल, एल. हे झालं कॅपिटल, हे झालं स्मॉल, ह्याला म्हणतो, याचा नेम आहे एल, एल. आणि ह्याचं साऊंड काय येतो बघा, ल और ल येतं. जसं की लॉयन, काय येणार, ल येणार, लॉयन. मग बघा के, एल. नेक्स्ट असतं एम, नेक्स्ट आहे एम, एम. ह्याचा साऊंड येतो एम. आणि ह्याचा साऊंड येणार म. ह्याचं नेम आहे एम आणि साऊंड येणार म, म. मग बघा एल, एम. नेक्स्ट बघू
याच्या पुढचं कुठलं असतं एन. हे झालं एम. एम. नेक्स्ट बघा कुठले हे झालं एम. नेक्स्ट आहे एन. हे बघा हे कॅपिटल हे स्मॉल ह्याला काय म्हणतो आपण एन. एन. आणि ह्याला काय येणार हे न और न येणार एन. नेक्स्ट असतं ओ. हे काय आपला ओवेल आहे आणि ह्याचं बघा हे स्मॉल आलो ओ आणि ह्याला काय म्हणतो आपण ओ. आणि ह्याचा साऊंड बघा याचा साऊंड कुठे अ येणार कुठे ओ येणार कुठे जर ओ पण येतो कुठे अ पण येतो. मग बघा हे वेगवेगळे ह्याची साऊंड येतात. ओ कुठे येतो बघा ओपन. ओपन. ओके. ओके. ओपन. ओके. देन ओनियन. ओनियन. ह्याच्यामध्ये काय येतो ओ एक्सेट्रा. ह्याचा साऊंड हे ओ कुठे येतो बघा ऑक्स. ऑक्स. आणखी कुठे येतो ऑर्डर. ऑर्डर. ऑक्स. ऑरेंज. ह्याच्यामध्ये ह्याचा साऊंड येतो ऑ. नेक्स्ट बघा व कुठे साऊंड येतो वन. वन्स. आणि अ बघा कुठे येतो एक्झाम्पल मदर. मदर. बघा ह्या ओचा साऊंड काय येतो इथं म. ओचा साऊंड आला इथे अ. मदर असा साऊंड आला. मग बघा ह्या ओची साऊंड व आणि ओ असे येतात. देन काय असतं एन ओ. पी. पी. बघा हे स्मॉल ओल पी. याचं आपलं नाव नेम काय आहे पी आणि याचा साऊंड येतो प. ह्या पी बरोबर जर एच आलं तर ह्याचा साऊंड होतो फ. फ. पी बरोबर एच आलं तर ह्याचा साऊंड होतो फ. बघा पी. नेक्स्ट आहे क्यू. क्यू याला म्हणतो आपण क्यू आणि याचा साऊंड क्यूच येतो असा क्यू. जसं की क्वीन. क्वीक म्हणजे याचा साऊंड येतो क्यूच. मग ओ पी क्यू. देन असतो आर. आरचा बघा ह्याचं र असाच होतो हे कॅपिटल वाले स्मॉल आणि ह्याला म्हणतो आपण आर आणि ह्याला काय येणार र असा साऊंड येतो क्यू आर. नेक्स्ट आहे एस. एस हे स्मॉल वालं ह्याला म्हणतो आपण एस आणि ह्याचा साऊंड बघा काय येतो स असा साऊंड येतो एस. जर एस बरोबर एच आलं तर ह्याला काय येतं श और श हे असं येतं बघा आर एस. नेक्स्ट आहे टी. नेक्स्ट टी. बघा याचा साऊंड काय येतो टी. टी आणि ह्याला येतं त और ट. जर या टी बरोबर जर एच आलं तर ह्याचं होतं ठ और ह्याचं काय येणार ट और थ. ट और थ. नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे हे झालं टी. टी नंतर आहे यू. बघा यूचा काय काय साऊंड येतो यू. यू हे स्मॉल वालं ह्याला म्हणतो आपण ह्याचा नेम येतं यू आणि याचे साऊंड बघा कुठे कुठे यू येतो आणि कुठे कुठे अ येतं. यू अँड अ. यू कुठे येते बघा युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी. युनिफॉर्म. युनिफॉर्म. युनिट एक्सेट्रा. अ कुठे येतं बघा अम्ब्रेला. अम्ब्रेला. अंकल अँड अप. ह्याच्यामध्ये काय येतो साऊंड अ असा साऊंड येतो बघा. इकडे युनिव्हर्सिटी आला आणि इकडं अम्ब्रेला अ आला आणि इकडे यू आला यू. नेक्स्ट आहे व्ही. ह्याला काय येतो व. हे स्मॉल वालं व्ही आणि ह्याला काय येणार आपल्याला ह्याचा साऊंड काय येतो व्ही असाच येतो व्ही. जसं की व्हॅन. व्हॅन व व्ही असा साऊंड येतो. देन यू व्ही. डब्ल्यू. डब्ल्यू ला पण बघा काय येतो साऊंड ह्याला म्हणतो आपण डब्ल्यू. डब्ल्यू आणि डब्ल्यू ला पण साऊंड कशाचा येतो वचा साऊंड येतो डब्ल्यू. ओके. वॉच. जसं की वॉच काय येणार साऊंड वच येणार डब्ल्यू. देन व्ही डब्ल्यू एक्स. हे झालं स्मॉल वाला ह्याला म्हणतो आपण एक्स. एक्स आणि एक्स मग ह्याचा साऊंड पण काय येणार एक्सच येतो. जसं की एक्झाम्पल एक्स रे ह्याच्यामध्ये पण साऊंड एक्सच येणार. अँड लास्ट झेड. ह्याला काय म्हणतो आपण झेड आणि ह्याला म्हणतो बघा झेड आणि याचा साऊंड येणार झ. याचा साऊंड येणार झ. सॉरी वाय राहिलेलं हे बघा वाय. याचा साऊंड काय येणार वाय. ह्याला काय म्हणतो आपण वाय आणि याचा साऊंड बघा काय येतो याचा ई पण साऊंड येतो ई. एक्झाम्पल इयर. वाय आर इयर म्हणजे वर्ष
त्याच्यामध्ये काय येतो ई येतो, किंवा कुठे कुठे याचा साऊंड व पण येतो, व येतो और ई. आणि झेड याला म्हणतो झेड आणि ह्याचा साऊंड येणार झ हा साऊंड येणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलेला आहे इंग्लिश अल्फाबेट. तर हे 26 अल्फाबेट, त्याची नेम आणि त्याची साऊंड कशी येतात विथ एक्झाम्पल आपण बघितलेले आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे जर तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करून नवीन नवीन टॉपिक तुम्ही सजेस्ट करा, त्याच्यावरती नक्कीच आम्ही व्हिडिओ बनवू.